जाणारच नाही ते खांबामुळे. नाहीये आपण चाललेलं आहे कुठे काही पडलेलं आहे दिसतं पडलेलं उचललं म्हणजे तुम्हाला अकला नाही पडलेलं आहे तर काय केलं पाहिजे उचललं पाहिजे ठेवलं पाहिजे आपल्या जागी तरच तुमचा विकास होईल तुमची प्रगती होईल. अन्यथा दिसतं आपल्याला त्याला नीट करायचं नाही त्याला कशालाच ध्यान म्हणायचं तुमचं ध्यानच नाही. आई जेव्हा लेकराला काम सांगते तो काम व्यवस्थित करत नाही तो ती काय म्हणते त्याला ध्यान. श्रीवरं परिखारं दानं देमं पूजेम द्वितीयंपि इमं भिक्खं भिक्खु संघस्य श्रीवरं सपरिखारं दानं देमं पूजेम तृतीयंपि इमं भिक्खं भिक्खु संघस्य श्रीवरं सपरिखारं दानं देमं पूजेम इदं मे पुण्यं आसवक्षयं वहं होतु निब्बाणस्य पच्चो होतु सब दुःखा पमुच्यतु. साधु साधु साधु. आपणाला सूचना आहे शपथने घेऊन आपण सुद्धा श्रद्धेय भिक्खू संघाला या ठिकाणी पूजेपर्यंत करुणानंदजी स्थवीर यांनाही वरदान दिलं जात आहे. म्हणा साधू साधू साधू. आज आपल्या छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद शहराच्या बाजूला लागूनच असलेल्या साजापूर या छोट्याशा गावामध्ये गावाच्या बाहेर असलेल्या या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी आपण 4 मे ते 14 मे पर्यंत श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि त्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज 14 मे रोजी इथे आपण करीत आहोत. या निमित्ताने बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून या श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं असताना 20 श्रामणेरांना आपण बुद्ध धम्मामध्ये प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना सन्मार्गावर प्रतिष्ठित होण्यासाठी भगवान बुद्धांनी दिलेलं सांगितलेलं पंचशील असेल अष्टशील असेल 10 पारमिता असतील आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यामध्ये आपण त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला. एक आदर्श बौद्ध उपासक म्हणून त्यांना घडविण्याचा 10 दिवसांमध्ये आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचा समारोप म्हणून हा कार्यक्रम इथे पार पडतोय. याला संघदान असं आपण म्हटलेलं आहे कारण बीड येथील नालंदा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडे सर यांच्या माध्यमातून थायलंड येथून आपण 75 चिवर सेट भिक्खूंचे वस्त्र या ठिकाणी आणलेले होते आणि रोडे परिवाराच्या वतीने इथे उपस्थित झालेल्या सर्वच भिक्षू संघाला चिवराचं दान देऊन महान पुण्य संपादन केलेलं आहे. त्याचबरोबर भोजनदान आहे. सायंकाळी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्याचबरोबर सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबादचे पालकमंत्री संजय शिरसाट सर यांच्या शुभ हस्ते त्यांच्याच आमदार निधीतून बांधून दिलेल्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज सायंकाळी होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय गायक राहुल अन्वीकर यांचा बुद्ध धम्माचा प्रबोधनात्मक गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी होतो आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विविध जिल्ह्यांमधून खेड्यापाड्यांमधून हा समाज बौद्ध समाज या ठिकाणी आलेला आहे आणि अत्यंत सुंदर देखणा असा कार्यक्रम जो की बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी महत्वाचा मानला गेला तो इथे संपन्न झाला आहे. आपणही पत्रकार बंधू आपल्या आयकॉन महाराष्ट्र त्याचबरोबर पब्लिक व्हॉइस या चॅनलच्या माध्यमातून इथे आलात. सर्व पत्रकार बंधू आणि सर्व दानदात्यांच्या प्रति मी मंगल मैत्री आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर समाजातील काही प्रतिष्ठित अधिकारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांनीही मार्गदर्शन केलं आणि भिक्खू संघाच्या धम्मदेशनाही झाल्या. तेव्हा महान पुण्याचा हा कार्यक्रम आज इथे संपन्न झाल्याबद्दल सर्वांच्या प्रति मी ऋण व्यक्त करतो. म्हणजे बुद्ध विहाराचा विस्तार होत असताना काही योजना पण तुम्ही तुमच्या धम्मदेशनामध्ये मी मगाशी सांगितल्यानुसार आमची विपसना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये विपसना शिबिर असतील श्रामणेर शिबिर असतील किंवा प्रबोधनात्मक काही
कार्यक्रम असतील, व्याख्यानमाला असतील, त्याचबरोबर अनेक गरीब आणि शोषित लोकांना काही मदतीचंही काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून होते, परंतु एक भरीव काम करावं, विधायक काम करावं यासाठी म्हणून आम्ही काही वर्षांमध्ये, काही दिवसांमध्ये चॅरिटी हॉस्पिटलचा प्लॅन केलेला आहे. कारण प्रत्येकच शहरात, गावात गरीब दीनदुबळे लोक राहतात की ज्यांना आपली मेडिकल करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी पैसा मिळत नाही. अशा लोकांसाठी चॅरिटी हॉस्पिटलचं निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर सर्वांना मानसिक शांती लाभावी म्हणून विपස්සना सेंटरचंही आम्ही निर्माण करण्याचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर भिक्खू श्रामणेर प्रशिक्षण केंद्रही निर्माण आम्ही असं करू, असा आमचा निश्चय आणि संकल्प आहे. या निमित्ताने बौद्ध उपासक उपासकांना काय आव्हान? बौद्ध उपासक उपासिकांना मी आवाहन करेल की बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे आणि त्या बुद्ध धम्माचं आचरण करणं हे आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि बाबासाहेबांनाही तेच अभिप्रेत होतं की पंचशीलधारी, अष्टशीलधारी बौद्ध उपासक आणि उपासिका निर्माण व्हाव्यात आणि त्यांनी स्वतःच्या परिवारामध्ये परिवर्तन घडवून आणावं. त्याचबरोबर समाजात आणि देशातही परिवर्तन घडवून आणावं आणि एक माणुसकीवाली माणसं आपण बुद्ध धम्माचं आचरण करून निर्माण करावीत असा बाबासाहेबांचा हेतू होता. म्हणून लोकांनी शुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे, आपल्यातले अवगुण काढून टाकले पाहिजे. रागाला, द्वेषाला, लोभाला, अहंकाराला, ईर्षेला आपण काढून टाकलं पाहिजे. कारण मनुष्य जीवन हे मोठं अनमोल आहे आणि या अनमोल जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्यातल्या दुर्गुणांना काढल्याशिवाय खरं सुख, समाधान आपल्याला मिळणार नाही. चॅनलच्या माध्यमातून आपण जगभरात पोहोचला 1,17,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्यानंतर समाजाचे सुद्धा आपण जळगावच्या सुद्धा त्याच्यातून माध्यमातून मार्गदर्शन काय सांगतात? आम्ही 2-2.5 वर्षांपूर्वी द ग्रेट हॅपीनेस नावाचं युट्यूब चॅनल सुरू केलाय. हेतू एवढाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा आणि या देशातील संपूर्ण जो मानव आहे तो मानव सुद्धा एक माणुसकीवाला निर्माण व्हावा असा आपला हेतू आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वत्र धम्मप्रचारार्थ फिरत असताना अनेक लोक सोशल मीडियावरती प्रवचन ऐकतात आणि बौद्ध लोकच ऐकतात असं नाही आहे, तर बौद्धेतर लोकही ऐकतात. मग त्यामध्ये मराठा असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, रोज आणि रोज इतर लोकांचेही कॉल येतात, मेसेजेस येतात आणि ते आभार व्यक्त करतात की आपल्यामुळे आम्हाला हा उपदेश ऐकायला मिळाला, प्रवचन ऐकायला मिळालं आणि त्यामुळे बुद्धाचा धम्म हा सार्वजनिकच आहे. तो बिलकुल काही फक्त बौद्ध लोकांपुरता मर्यादित नाही आहे, तो एकूणच मानव जातीसाठी हितकर आहे. आणि त्यामुळे तेच काम आपल्या द ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करतोय. आणि म्हणून जवळजवळ 2-2.5 वर्षांमध्ये 1,17,000 सबस्क्रायबरचा आकडा आपल्या चॅनलने क्रॉस केलेला आहे.